हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून दोन प्रकारचे घावणे, एक साधा घावना आणि एक काकडीचा घावना. तर काकडी आता आपण कापून घेऊ. तर गाईज आपण काकडी कापून घेतलेली आहे, ती आता किसून घेऊ अशा प्रकारे. तर गाईज हे असं किसून घ्यायचं, वरचं साल काढून टाकायचं, घ्यायचं नाही. हे बघा असं दिसतं किसून घेतल्यावर, असं घ्यायचं किसून. हे आता आपण घावण्यांचं बॅटर तयार करून घेऊ. हे तांदळाचं पीठ आहे, तांदूळ धुवून सुकून केलेलं बॅटर आहे, म्हणजे पीठ केलेलं आहे, त्याचं आता आपण बॅटर तयार करू. हे आता बॅटर तयार झालं, चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकू. आता आपण त्याला तेल लावून घेऊ. असं कांद्याला सुरी लावून घेतली आहे, तेल लावून घेऊ मस्त पैकी. आता आपण साधा घावना करून घेतोय. घावना होतोय तो पण आपण भाजीची तयारी करू. बटाट्याची भाजी बनवणार आहे. बटाटा उकडून घेतला आहे, तो कापून घेतला आहे. त्यासाठी कांदा, मिरची, लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो, मोहरी. कढई गरम झाली आहे, तेल टाकू. मोहरी टाकू. मोहरी टाकली आता. मोहरी टाकली आता. लसूण, कांदा आणि मिरची. आता चांगलं परतून घेऊ ते. कांदा हे झाला आहे, आता आपण टोमॅटो टाकू आणि कढीपत्ता परतून घेऊ त्याला चांगलं. आता हळद टाकू, मीठ आणि चवीनुसार मीठ. आता ते परतून घेऊ आणि आता त्याच्यात बटाटा टाकू आणि चांगला मिक्स करून घेऊ. आता ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी. तर आता एक आपला घावना तयार झाला आहे साधावाला. आता आपण दुसरा घावना बनवतो, काकडी घालू. मस्त झाला, अगदी चिकटला पण नाही आहे, मस्त झाला. हा बघा किती मस्त झालंय बघा. आता हे थोडंसं साध्या घावण्याचं बॅटर आहे, त्याच्यात आपण काकडी टाकू. आता आपण काकडीचं घावना, म्हणजे आमच्या भाषेत त्याला तवसोळे म्हणतात. तर असं मिक्स करून घेऊ काकडीला. आता हा घावना आपण काकडीचा घावना करून घेऊ. आता हा काकडीचा घावना झालेला आहे, तवसोळा. तर आपण आता काढून घेऊ. छान झाले बघा, किती छान झाले ते. सेकंड कुठे पडतं, आडवी झाली छोटी. तर गाईज आमचे काकडीचे आणि साधे घावणे करून झालेले आहेत.
आणि बटाट्याची भाजी आणि बटाट्याची भाजी आणि हे केचप सॉस केचप/सॉस. तर बाय गाईज, आम्ही हा ब्लॉग इथे संपवतो. तर गाईज, आम्ही हा ब्लॉग इथे संपवतो. आणि हे कसे झाले ते आम्हाला सांगा कमेंटमध्ये. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सी यू गाईज लेटर.